साठी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्या जवळपास 75,000 कोटीच्या ज्या काही टेबल केल्या गेल्या आहेत त्याच्यावर बोलण्यासाठी मी इथे उभा आहे. पूरक मागणी क्रमांक C6, D6, D9 आणि H7 यावर बोलण्याकरिता मी इथे उभा आहे. त्यामध्ये C9 मध्ये बाब क्रमांक 47 आणि 48 ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक नुकसानीचं आणि आपत्ती प्रतिसाद या विषयांवर जी काही तरतूद करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो, एकूण या पुरवणी मागण्यांमध्ये महसूल व वन विभागाला 15,721 कोटी आणि 8 लाख रुपये महसूल व वन विभागाला तरतूद केलेली आहे. आणि शेतकऱ्यांना मी अतिवृष्टीवर पण 293 या नियमाखाली बोलणार होतो, पण संधी मिळाली नाही. पण NDRFचे जे काही नॉर्म्स आहेत त्या NDRFच्या नॉर्म प्रमाणे जर आपण कोकणाला काय मिळालं, जर आपण त्याचा हिशोब लावला तर मी आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की NDRFच्या निकषानुसार, कारण का कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिरायत शेती होते, भात शेती मोठ्या प्रमाणात होते आणि बहुवार्षिक पीक म्हणून आमची नोंद नाही. NDRF ज्या नॉर्म्स खाली पैसे देते ज्याच्यामध्ये 22,500 प्रति हेक्टरी जो रेट दिला गेला अतिवृष्टीमध्ये, महसूल व वन विभागामध्ये ज्याची नोंद आहे 15,000 कोटी रुपये ज्याची तरतूद झालेली आहे, त्याच NDRFच्या नॉर्म प्रमाणे आम्ही जिरायत शेतीमध्ये पडतो आणि तेव्हा त्या हेडखाली आम्हाला मिळालेले पैसे प्रति हेक्टरी फक्त 8,777 रुपये. हा कोकणावर आपण अन्याय करतोय का? सर्वात महत्वाचं पीक कुठलं तर आमचं भात शेती. त्याच्यामध्ये आम्ही जर प्रति हेक्टर महाराष्ट्राला एक नियम आणि कोकणाला एक नियम, अतिवृष्टीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना विचारत होतो, तुम्ही जेव्हा खाली पंचनामे करताय तर त्या पंचनाम्यामध्ये आपण काय निकष लावताय, तर आम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये जो NDRFचा निकष आहे तोच आम्ही कोकणामध्ये भात शेतीला लावणार आहोत, नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर जेव्हा माहिती काढली, जेव्हा डॉक्युमेंट बाहेर काढले, त्याच्यामध्ये असं कळलं की 22,500 रुपये म्हणजे 22,500 रुपये हे अतिवृष्टीमध्ये इतर भागांमध्ये मिळाले आणि कोकणामध्ये 8,777 रुपये मिळाले. हा भेदभाव कशासाठी अध्यक्ष महोदय? कोकणाने काय वाईट काय केलंय? अतिवृष्टी तिकडेही आलेली आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये जो उल्लेख झालाय तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा झालाय. आमच्याकडे अतिवृष्टी आली आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आली आहे. आमचा कोकणाचा साधा उल्लेख देखील नाही की अतिवृष्टी जी कोकणामध्ये आली ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेली आहे. मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करणार आहे की कोकणामध्ये या विभागातून, या पुरवणी मागण्यातून महसूल व वन विभाग आमच्याकडे लक्ष देणार आहे का नाही? अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात 18,288 शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण कुठेही नोंद नाही. आम्ही कुठे जाऊन मागणार आहोत? कोणाकडे मागणार आहोत? कोकणामध्ये पाऊसच पडतो ही अशी समजच झालेली आहे सगळ्यांची, म्हणून इथे पैसा गेला काय आणि नाही गेला काय काही फरक पडत नाही. काय निकष लावायचे ते लावा आणि त्या अनुषंगाने इकडे हे निकष लावले गेलेत. आम्ही कोणाकडे मागायचं अध्यक्ष महोदय? ह्याच्यामध्ये महसूल व वन विभागाने जे काही कंडिशन दिलेले आहेत पुरवणी मागण्यांमध्ये, त्याच्यामध्ये मच्छीमार हा शब्दच नाही. आपण शेतीचा दर्जा दिलाय मच्छीमारांना, मासेमारीला. तर मला एक सांगा, मच्छीमारांचं जे काय नोंदणीकृत, तुम्हाला सांगतो मी, नोंदणीकृत जी आमच्याकडे मच्छीमारांची नोंद आहे ती 3,823 नौकांची आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये मासेमारी बंद होती. आम्ही नारळी पौर्णिमेनंतर आम्ही मासेमारी सुरू करतो ऑगस्ट मध्ये. पूर्ण ऑक्टोबर महिना मासेमारी बंद. 40 दिवस 42 दिवस मासेमारी बंद होती. ह्या मागणींमध्ये मच्छीमारांचा उल्लेख नाही, मासेमारीचा उल्लेख देखील नाही. त्यानंतर जे काय पंचनामे झाले उर्वरित महाराष्ट्रामध्ये
रक्कम अगोदर ठरवली गेली, आमच्याकडे पंचनामे अगोदर झाले आणि त्यानंतर रक्कम ठरवली गेली, ती पण जी मी तुम्हाला सांगितले 8,777 रुपये ती रक्कम ठरवली गेली. मासेमारीचा त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही. आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्यामध्ये बाब क्रमांक 50 पृष्ठ क्रमांक 31 जमिनीतील वाळू, गाळ, क्षार यासाठी जी काय तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदया, मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये गाळ साचला जातो. पावसामुळे, पावसानंतर गाळ काढण्याची एक प्रक्रिया अनेक वर्षांपासून, आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघत आलेलो आहे. गाळ काढण्याची प्रक्रिया आहे, पण गाळ काढण्यासाठी आता जे काही नवीन नियम काढले एम सँडचे वगैरे, सर्वात जास्त एकदा तुम्ही सभागृहामध्ये एकदा नियम, मी काहीच बोललो नाही, मी काहीच बोललो नाही. 7 मिनिट माझ्या पक्षातून मी पहिला बोलणार आहे. बोला बोला. माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त गाळ साचला जातो. आता लक्षात घ्या काय होतं. एम सँडच्या नावाखाली सरकारने एक नवीन धोरण काढलेलं आहे. सर्वात प्युअर क्वालिटीची वाळू जर कुठे मिळत असेल तिथे माझ्या मतदारसंघात मिळते. तीच गोव्याला जाते, तीच पश्चिम महाराष्ट्राला जाते. जो नवीन तहसीलदार येतो तो प्रायव्हेट गाडी काढतो आणि वाळू व्यावसायिकांच्या मागे लागतो. आम्ही सातत्याने कलेक्टरांना सांगतोय, जे कोण नवीन कलेक्टर येतात, एकतर कोकणामध्ये दरवर्षी नवीन कलेक्टर आहे, दर 6 महिन्यांना नवीन तहसीलदार आहे, मला काही कळत नाही. आणि जो नवीन तहसीलदार येतो त्याला कुठून तरी काय खबर येते मला माहित नाही, तो जातो तो वाळू व्यावसायिकांच्याच मागे लागतो. आम्ही त्यांना सांगतोय, अरे बाबा त्यांची काहीतरी टेंडर काढा, त्यांना रीतसर करा, त्यांना ऑथराईज करा, काहीतरी नियम कायदा करा. पण ते करू शकत नाही, कारण का मीटर दुसरीकडे सुरू आहे. आणि वाळूवाल्यांकडून जर पैसे घेतले नाही तर मग तिकडे दुसरा कुठला इन्कम आपण सोर्स उभा करायचा, हा प्रश्न कदाचित नवीन तहसीलदारांना पडत असल्यामुळे अनेक गोष्टी अनेक वेळेला फक्त रेड मारले जाते, फक्त रेड मारला जातो. त्याच्या पलीकडे काही होत नाही. वाळू व्यावसायिक तुम्ही सभागृहामध्ये जाहीर करून टाका, तो वाळू व्यावसायिक चोर आहे म्हणून जाहीर करून टाका ना. वाळू व्यावसायिक हा शब्द प्रयोग आपण का करतो? या तर तुम्ही त्याला चोर घोषित करा, नाहीतर नियम करा, कायदा करा आणि त्याला टेंडर काढायला द्या. टेंडर निघत नाही. मी आमदार झाल्यापासून मी जे काही 3 कलेक्टर माझ्या इकडे येऊन गेले, आता तिसरे आले, त्या 3ही कलेक्टरांना मी सांगतोय, अहो साहेब टेंडर काढा, ह्यांना मोकळं करा, ह्यांना जे काय तुम्ही नियम कायदे लावा, जे काय तुम्ही दिवसाच्या फेऱ्या तुम्ही नियम जे काय तुमच्या नियंत्रणात बसतं ते सगळे नियम लावा, पण त्यांना काहीतरी सांगा तरी, त्यांना नियम तरी बनवून द्या. अजूनपर्यंत ते झालेलं नाही. रॉयल्टीचा विषय केव्हा येतो? जेव्हा तुम्ही नियमामध्ये बसता तेव्हा. इकडे जो नवीन तहसीलदार येतो तो प्रायव्हेट गाडी घेऊन त्याच्या मागे लागतो, गाड्या पकडतोय तहसीलदार. आता काय सांगावं. मी येतो त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम या विभागावर येतो. संबंधित मंत्री महोदय इकडे नाही आहेत. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम खातं, मी 1 वर्ष आता झालं मी आमदार आहे. मी असाच हिशोब काढला की बजेट झालं, त्याच्यानंतर पुरवणी मागण्या झाल्या, आज परत आपण पुरवणी मागण्यांवर बोलतोय. 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्यांवर आपण बोलतोय. माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे किती पैसे आले एका वर्षभरामध्ये? तर माझ्या मतदारसंघामध्ये फक्त दुरुस्तीचे पैसे आले ते पण 6 करोड रुपये, फक्त 6 करोड रुपये आले. आणि पावसाचं कारण सांगून अधिकाऱ्यांनी ते 6 करोड रुपये कुठे पळवले ते अजूनपर्यंत आम्ही शोधतोय. ते 6 करोड रुपये गेले कुठे? मी 1 मिनिटात माझा भाषण संपवतोय. 6 करोड रुपये गेले कुठे मला कळले नाही. कारण का 6 महिने कोकणामध्ये पाऊस पडला. 19 मे पासून सुरू झाला तो 9 नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता. 6 महिने पाऊस पडला, दुरुस्तीला झालंच नाही काय काम. तर कुठल्या दुरुस्ती खाली ते 6 करोड रुपये गेले मला बघायचंय. ते अजूनपर्यंत मला थानपत्ता लागत नाहीये. जिल्ह्याला 23 करोड रुपये मिळाले, पण ते 23 करोड रुपये कुठे गेले ते अजूनपर्यंत मला माहिती पडत नाहीये. डीपीडीसीला जो काही पैसा आम्हाला मिळतो तो अजूनपर्यंत, आता अजितदादा इथे नाहीयेत, आम्हाला तो लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात मिळावा. आमचे पालकमंत्री अतिशय चांगलं काम करतायत, ते प्रयत्न करतायत. पण त्याच्या पलीकडे जाऊन अजितदादांनी जर आम्हाला एका लहान जिल्ह्याला, जिथे पाऊस सरासरी 4-5 हजार मिलीमीटर पडतो, आम्ही त्या दुरुस्तीसाठी मागतोय. आम्हाला संबंधित पीडब्ल्यूडी खात्याने अजून 200 कोटीची बिलं पेंडिंग आहेत, ती अजूनपर्यंत मिळालेली नाहीत. नवीन जी काय आपण कामं करायला मागतोय, जर कलेक्टर ह्याला सांगतो आपण कॉन्ट्रॅक्टरला, बाबा तू करतोस का?
तोही करत नाहीये, कारण का जुनीच बिल अजूनपर्यंत निघालेली नाहीये. 6 महिने जिथे पाऊस पडतो, अध्यक्ष महोदय, आपण अशा जिल्ह्यांमध्ये पैसे देत नाही आहोत. दिलेले पैसे कुठे जात आहेत ते कळत नाहीये. दुरुस्तीसाठी पैसे मिळत आहेत. आमच्याकडे मागणी किती आहे जिल्ह्यामध्ये? 850 कोटीची. आम्हाला मिळाले किती? आज आपण डिसेंबर महिन्यामध्ये आहोत. मिळाले किती? 23 कोटी. कोणाकडे जाऊन आम्ही मागायचं? म्हणून अध्यक्ष महोदय, मी मनापासून आपल्याला विनंती करतो, सरकारला विनंती करतो, जरी आमचा जिल्हा लहान असला तरी पाऊस हा मोठा निकष आहे आणि आमचे इकडचे शेतकरी एका नियमाखाली आणि उर्वरित महाराष्ट्राचे शेतकरी दुसऱ्या नियमाखाली असा हा भेदभाव होऊ देऊ नका, एवढीच मागणी मी सभागृहासमोर ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य नाना पटोले. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.